माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात आणि या ठिकाणी लाखो भाविक या दर्शन घेण्यासाठी पुरुषोत्तमाच्या येतात। आज आपण या ठिकाणी बघत आहोत की सध्याला अधिक मासाचा या महिना आहे आणि या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येतात आणि दर्शन घेतात। साधारणतः आजची जी परिस्थिती आहे आता अवघे फक्त 4 दिवस उरलेले अधिक मास संपण्यासाठी, तर आजची गर्दी आहे ती खूप मोठी गर्दी आहे आणि अधिक मासानिमित्त माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री हरी मोरे नाना तसेच या गावचे रहिवासी हे गत अनेक वर्षापासून या ठिकाणी गोड जेवण भोजन दानाचं काम हे करत असतात आणि भाविक ज्यावेळेस दर्शन घेऊन बाहेर पडतात तेच मंदिराच्या बाजूला आपण या ठिकाणी बघतोय की भोजन दानाची व्यवस्था केलेली आहे। हे सगळं मी तुम्हाला दाखवतोय सध्याला। नानाचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील या ठिकाणी जे बुंदी आहे, बुंदी असेल, खिचडी असेल, हे सगळं या ठिकाणी त्यांचा देण्याचा प्रयत्न असतो आणि आज या ठिकाणी ते भाविकांना देत आहेत। एकंदरीत या ठिकाणी आपण बघूया नानाची काय या ठिकाणी आजची भावना काय हे सगळं आपण त्यांना आज विचारावं। नाना, तुम्ही गत 3 वर्षापासून या ठिकाणी भोजनदान करताय, कसं सगळं हे तुम्ही करत असताना कसा आनंद कसा लागतो तुम्हाला? आनंद आहे की मी या पुरुषोत्तमपुरी गावचा एक नागरिक श्री हरी दिगंबर मोरे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती तालुका माजलगाव, मी आज नाही तर आज 30 वर्ष होतंय। आज ही माझी अधिक मास प्रत्येक 3 वर्षाला येतो आणि 3 वर्षात ती माझी 10वी पंगत आहे, म्हणजे आज मी तिला 30 वर्ष होतंय आणि हे आलेले भाविक जे आहेत इतके उत्साहाने येतात इथं, परंतु इथं अन्नदान आपल्याशिवाय आणि मी 30 वर्षापासून एकादश झाल्यानंतर द्वादशीला माझं हे अन्नदान असतं आणि अन्नदानातून मला एक आत्मिक समाधान मिळतं आणि मी याही पुढे जे काय मला जितक्या दिवस करता येईल येणाऱ्या काळात मी करेल, माझ्यानंतर माझे मुलंही करतील, अशा पद्धतीने हे सतत चालू राहील, ते बंद पडणार नाही हे असं मला वाटतं। नाना, या ठिकाणी लाखो लोक येतात, तर मग साधारणतः हे किती क्विंटल मध्ये तुम्ही भोजनदानची व्यवस्था केलेली आहे? माझं कमीत कमी 20 ते 25 क्विंटलचं हे भोजनदान आहे। त्याच्यामधून प्रत्येक माणूस दर्शन झालं की प्रत्येक माणूस लाईनला लावून हा महाप्रसाद घेऊन जातो आणि कुणी जेवत भोजनदान करतंय किंवा कोणी सोबत घेऊन जातंय। त्याच्यामध्ये आज मी सकाळी 7 वाजल्यापासून आता 2-2:30 वाजत असतील संपेपर्यंत, संध्याकाळ असो दुपार असो, जोपर्यंत आहे आपल्याकडं अन्न तयार केलेलं ते असेपर्यंत आपण वाटप करतो आणि भाविकांना लाभ देतो त्याचा भोजनाचा। हो, एकंदरीत सध्या आता ट्रस्ट वगैरे जे आहे ट्रस्टच्या या गावकरी म्हणून काल दुर्दैवी घटना घडली, पाण्यात बुडून काही भाविक महिलांनी त्या ठिकाणी मृत्यू झाला। एकंदरीत ट्रस्टचे जे काही नियोजन आहे सध्या या बाबतीत काय तुमच्यामध्ये? सध्या जी परिस्थिती अशी आहे की पुरुषोत्तमपुरी या गावात एक 13 वर्षाचा मुलगा अशीच एक घटना घडली। तो पोहत गेला असताना तो मधीच हे झाला, गटांगळ्या खाऊन मधीच अडकला। त्याच्यानंतर परवाची एक दुर्दैवी घटना घडली, कारण की ती होणं गरजेचंच नव्हतं, परंतु ती फार ह्याच्यावर आमच्या गावावर म्हणा पुरुषोत्तमपुरी गावावर एक संकटच कोसळलं। त्याच्यामध्ये नियोजनाचा अभाव आहे आणि प्रत्येक माणूस इतके भाविक लाखोच्या संख्येने इथं येत आहेत, नियोजन करायला सध्या आम्ही कमी पडत आहोत। आमचं गाव असेल, विश्वस्त असतील, आम्ही सर्वच त्याच्यात विश्वस्त म्हणूनच नाही तर आम्ही गावकरी म्हणून सध्या त्याच्यामध्ये आम्ही कमी पडत आहोत, कारण की हे आमच्या अपेक्षेपेक्षाही जनसागर, भाविकांचा जनसागर लोक उसळलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला नियोजन करता करता आमची नाकी डोळी येऊ लागलेली आहे, परंतु येणाऱ्या काळात इथून पुढे येणाऱ्या काळात पुढचे 3 वर्षाच्या अधिक मास मध्ये आम्ही त्याचं नियोजन व्यवस्थित आणि सुसत्य करू अशी आपल्याला मी ग्वाही देतो। ट्रस्टचं नियोजन अभाव या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मृत्युमुखी पडल्या महिला असतील किंवा अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या, ट्रस्टचं नियोजन नाही, मग एकंदरीत या ठिकाणी प्रशासक या ठिकाणी असं नेमावं म्हणून असं काही तुम्हाला वाटतं का? माग असेच 2 महिन्यापूर्वी प्रशासक नेमावा, प्रशासक नेमला पाहिजे ही सर्वांचीच भावना आहे, पण फक्त बोलायचं कोणी
मी नाही त्यातली कडी लावातली अशातला एक प्रकार आहे. त्याच्यामुळं मी अनेक वेळेस बोललो, परंतु त्याला काही वेगळं वळण येतंय. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात हे पारदर्शकतेने सर्वच गावकरी मिळून काम करतील अशी मला अपेक्षा आहे. या ठिकाणी म्हणजे राजकीय एक श्रेय घेण्याचं या ठिकाणी म्हणजे काम झालेलं आहे. या ठिकाणी ओमप्रकाश शेट्टी यांनी देखील पाण्याच्या या ठिकाणी गार प्लांट दिलेला आहे. प्रकाश दादांचं देखील आहे. मात्र कुठेतरी या दोघांचं एक हे चाललंय सध्याला की बाबा मी केलं पण तुम्ही श्रेय घेताय. यात्रेमध्ये अधिक मासामध्ये मी त्या दोघांच्या राजकारणाची चर्चा त्याच्यावर मी काही बोलत नाही. त्याचं कारण आहे की गाववाल्याला काय पाहिजे, आम्हाला विश्वासांना किंवा आमच्या गावाला इतके भाविक येत आहेत, आम्हाला कुणाकडूनही बी त्याचा फायदा मिळाला पाहिजे. की ह्याच्याकडूनच आलं पाहिजे, त्याच्याकडूनच आलं पाहिजे, निधी ह्याच्याकडूनच आला पाहिजे असं काही नाही. आम्हाला दोन्ही तितकेच आहेत. आणि आदरणीय दादा जे आहेत, दादाला आतापर्यंत जे काम केलेलं आहे आणि हे त्यांनी मार्गी बी लावलेलं आहे. आणि एखाद्या काम प्रकाश दादा सोळंके माजलगावचे आमदार आमचे, त्यांनी हातात जर काम घेतलं तर ते पूर्णपणे मार्गी लावतात. अशी परिस्थिती आहे. एकूणच येणाऱ्या काळात बी जे काय कमी जास्त असेल ते प्रकाश दादा मार्गी लावण्याचं काम करतील अशी मी अपेक्षा करतो. निश्चितच हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री हरिनाना मोरे. त्यांनी या ठिकाणी श्री वादावर देखील या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे काय ट्रस्ट आहे त्याचं नियोजन जे आहे ते नियोजन शून्य असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी प्रशासकाची मागणी जी आहे ती या ठिकाणी नागरिकांकडून देखील होते. आणि दुसरा राहिला मुद्दा तो म्हणजे आमदार प्रकाशदादा सोळंके जे हातावर घेतलेलं काम किंवा त्यांनी आतापर्यंत केलेलं काम हे जनतेला माहित आहे आणि यापुढे देखील दादा करतील असं या ठिकाणी उपसभापती यांनी त्यांचं मत या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. PN मराठीसाठी सुहास बोर्डे, पुरुषोत्तमपुरी, बीड.